भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार सध्या आपल्यासोबत आहेत. भाजपच्या सगळ्या नगरसेवकांची सहल निघती आहे. नेमकं काय याच्या मागचं कारण? नाही, सहल वगैरे काही नाही आहे. काही नवीन नगरसेवक निवडून आलेले आहे, काही जुने आहे. उद्या मतदान आहे आणि त्यांना एकत्र बसून त्यांचे परिचय होईल. व्हीप बजावणं म्हणजे काय किंवा मतदान कशा पद्धतीनं करायचं त्याच्या त्यांना सूचना द्यायच्या म्हणून आम्ही एकत्र आणलेलं आहे त्यांना. काल खरं तर आपण राजीनामा दिला, त्याच्यानंतर तो मागे देखील घेतला. काय नेमक्या घडामोडी घडल्या काल दिवसभरात? काल सकाळी आपण नाराज होतात. नाही, काय बोलणं माझं झालं ते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं, वरिष्ठ नेत्यांबरोबर बोलणं झालं आणि त्याप्रमाणे त्यांनी मला सूचना केली की आम्ही तुमच्या सूचनांची नोंद घेऊ, तुम्ही राजीनामा त्वरित मागे घ्या. त्यांच्या सूचनेनुसार राजीनामा मी मागे घेतलेला आहे. आपलं समाधान वरिष्ठांशी बोलल्यानंतर झालंय? नक्कीच समाधान झालेलं आहे. आजची ही संपूर्ण सहल जी आपण आयोजित करतोय शहराध्यक्ष साहेब, त्याच्यात नेमक्या काय काय सूचना दिल्या जाणार आहेत नगरसेवकांना? काय सांगितलं जाणार? सूचना ह्याच दिल्या जाणार आहे. ओळख परिचय होईल, नवीन नगरसेवक निवडून आलेले, जुने. व्हीप बजावणं म्हणजे काय, व्हीप कशाबद्दल बजावला जातो, मतदानाची प्रक्रिया कशी करायची आहे, या सर्व सूचना आम्ही त्यांना देणार आहोत. एकूणच महापौर पदासाठी कालावधी जो आहे तो निश्चित करण्यात आला आहे का? नेमका किती कालावधी असणार आहे? किती वर्षासाठी महापौर पद असणार आहे? प्रदेश नेतृत्वाबरोबर माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी काही सूचना केलेल्या आहे. आमचे नेते गिरीश भाऊ महाजन, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, तेच त्याबाबत काय खुलासा आहे तो ते करणार आहेत. आपण बघतोय की या ठिकाणी शहराध्यक्ष भाजप कार्यालयात दाखल झालेत. पुढच्या काही वेळात सगळे नगरसेवक जे आहेत ते अज्ञातस्थळी रवाना होणार आहेत. उद्या महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये नेमकं कशा पद्धतीने मतदान करायचं, नेमका व्हीप म्हणजे काय, पक्षादेश काय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नगरसेवकांना या ठिकाणी सांगितल्या जाणार आहेत. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.